बायो मायनिंगसाठी ह्यांनी टेंडर काढले, हं. बरोबर. आता 28 लाख टन कचरा उरळी देवाचीला पडू नये. हा कचरा कसा आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट केलेली नाही. नाही. मग इतके वर्ष महानगरपालिका तिथं काय करते. कालच हं. माझ्या मुलांना विचारलं की तुम्हाला एन्व्हायरमेंटचा कुठला सब्जेक्ट आहे. हं. तर त्यांनी दोघांनी मला दाखवलं ते सोशल सायन्स SST असा एक सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये डेमोक्रेसी आहे, हिस्ट्री आहे आणि सायन्स. ओके. सगळं एकत्रित. हां, एकत्रित. हां. एन्व्हायरमेंट हा सेपरेट सब्जेक्ट नाही. नाही. हिशोबाने बिबट्या पॅटर्न आहे हा. तुम्ही आमची जंगलं खाल्लीत, आम्ही तुम्हाला खाणार. त्यांनी सांगितलं एक 42 हेक्टर जमीन जवळजवळ आहे. तुमचा ॲक्शन प्लॅन त्या अनुषंगाने पाहिजे. रेस्क्यू ऑपरेशन्स तुम्ही काय केले किंवा तुमचे रेस्क्यू सेंटर तुम्ही तिथं उभे केलेत का, तर नाही केले. नाही. हे तुम्ही सोल्युशन शोधलं पाहिजे, ना की तिथं बकऱ्या पाठवणं आणि गाढवं पाठवणं हे सोल्युशन नाही त्याच्यावर. पॉलिटिकल पार्टीज अजेंडा राबवू शकतात बरोबर. आणि जर हे जर त्यांनी जर प्रामाणिकपणे केलं तर अर्थात मग पर्यावरणाचं संवर्धन आणि हे व्हायला काही वेळ लागणार नाही. नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी. लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला खूप महत्वाचा आणि गंभीर कुठला प्रश्न असेल तर तो अर्थात बिबट्यांच्या हल्ल्याचा प्रश्न आहे. मागच्या 2-4 महिन्यामध्ये तुम्ही जर आकडेवारी काढली असेल किंवा तुम्ही बातम्या बघितल्या असतील तर तुम्हाला गांभीर्य या विषयाचं लक्षात येईल. आणि हा विषय तितकाच गंभीर आणि महत्वाचा असल्यामुळे आता हिवाळी अधिवेशन जे सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा तितकाच चर्चेला गेलेला आहे. आणि त्यानंतर काय काय घडलं हे सगळं आपण बघतोय. एकूणच पुणे जिल्ह्यामध्ये हा बिबट्यांच्या हल्ल्याचा महत्वाचा प्रश्न निर्माण झालेलाच आहे. त्यामुळे त्याच्यावर उपाययोजना काय, अ, कशा पद्धतीनं सरकारनं यावर हालचाली केल्या पाहिजे. पर्यावरण तज्ज्ञांच्या अनेक मुलाखती सुद्धा या दरम्यान आपण बघितलेल्या आहेत. आणि पर्यावरण तज्ज्ञांचं एक म्हणणं असतं, त्यानंतर सरकारची जी काही धोरणं असतात, तो एक भाग असतो आणि याची कुठेतरी सांगड घालणं बऱ्याचदा अवघड होऊन बसतं. आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. आणि माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी अ, राकेश धोत्रे म्हणून आहेत आज पुण्यातनं. राकेश धोत्रेंचं हे वैशिष्ट्य मी आवर्जून सांगेन, की मागच्या 20-25 वर्षामध्ये त्यांनी पर्यावरणाचा ज्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे, त्या दृष्टीनं या विषयावर ते निश्चितपणानं बोलू शकतील. त्यांच्याकडे काही अशा उपाययोजना सुद्धा आहेत, की ज्या सरकारच्या या कामासाठी त्या महत्त्वपूर्ण ठरू शकणार आहेत. आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राकेश धोत्रे यांची नुकतेच वंचित बहुजन आघाडीच्या पर्यावरण आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड सुद्धा झाली आहे. म्हणजे बघा मगाशी मी जे म्हणाले, की या निमित्तानं तो सुवर्णमध्य आपल्याला गाठता येणार आहे. आणि सरकारचा म्हणजे राजकारणाचाही एक भाग आणि त्यात पर्यावरणाचे अभ्यासक अशा दोन्ही बाजूनं आज आपण राकेश धोत्रे सरांना बोलतं करणार आहोत. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं थँक्यू सो मच. लोकमतमध्ये. सर सुरुवातीला जसं मी म्हणाले, की पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गंभीर, जटिल प्रश्न जर कुठला बनला असेल, कारण आज आम्ही इतक्या बातम्या करतोय, इतक्या बातम्या बघतोय आणि जीवानिशी लोकं जातायत. मागचा 3 महिन्यांचा डेटा जर आपण बघितला तर साधारण 55 बळी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेलेले आहेत. जुन्नर, शिरूर हा जो सगळा भाग आहे त्या भागातनं. किती गंभीर हा संपूर्ण प्रश्न बनलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? प्रश्न गंभीर आहेच, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. हं. आणि हे जे आता घडतंय याच्या मागची कारणं शोधणं हं. वास्तविक म्हणजे आपण शोधली पाहिजेत. वन विभागाचं काम आहे, सरकारचं काम आहे आणि प्रशासकीय यंत्रणेचं काम आहे. बरोबर. हां. एक मुळशी पॅटर्नमध्ये एक डायलॉग होता. हं. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या, आम्ही तुम्हाला खाणारच. बरोबर. तसं बिबट्या बिबट्या पॅटर्न आहे हा. तुम्ही आमची जंगलं खाल्लीत, आम्ही तुम्हाला खाणारच. हं. आपण मानवाने जंगलांवरती जो अटॅक केलाय, हं. जो हल्ला केलाय, झाडांचा विषय आहे बघा, बाकी सगळं ठीक आहे. पण तुम्ही त्यांच्या जंगलमध्ये त्यांच्या घरावर तुम्ही हल्ला केलाय हं. आणि म्हणून ते आता तुमच्या घरावरून हल्ला करतायत. बरोबर. बरोबर आहे. आता आपण काल विधानसभेत बघितलं, हं. आदरणीय वनमंत्र्यांनी सांगितलं, की 1 कोटी आम्ही बकऱ्या घेऊ आणि तिथे सोडू जंगलात. हं. लॉजिकली विचार केला तर हे पॉसिबल आहे का हो? आणि हे सोल्युशन आहे का? तर नाही. वन विभाग अशा काही दुर्घटना घडल्यानंतर हं. जे काम करतं, हं. तेवढंच फक्त वन विभाग आपल्याला मीडियासमोर आणि प्रॅक्टिकली दिसतं. अदरवाईज वन विभाग काय करतं? हं. आपत्कालीन व्यवस्था जेव्हा निर्माण होते, अवस्था जेव्हा निर्माण होते, तेव्हा SOP काय सांगतं? हे हं. कुठे आहे? आज नारायणगावला ही जी हं. घटना घडली आहे, सर्वप्रथम नारायणगावला घडली. हो. आता तर पूर्ण महाराष्ट्रात घडते. हं.
परंतु नारायणगावला जेव्हा हे घडलं तेव्हा वन विभाग काय करत होतं, त्यांच्याकडे सोल्युशन काय या गोष्टीचं याचं हं, उत्तर एकाही अधिकाऱ्याने दिलेलं नाही. हं, वनमंत्री काय म्हणले, हे सोडून द्या, कारण ते प्रॅक्टिकली पॉसिबलच नाहीये. तुमच्याकडे एसओपी रेडी आहे का? हं, तिथे जवळजवळ काल शरद चव्हाणांची मुलाखत मी बघितली. हं, त्यांनी सांगितलं एक 42 हेक्टर जमीन जवळजवळ आहे. तुमचा ॲक्शन प्लॅन त्या अनुषंगाने पाहिजे. रेस्क्यू ऑपरेशन्स तुम्ही काय केले? हं. किंवा तुमचे रेस्क्यू सेंटर तुम्ही तिथे उभे केलेत का? तर नाही केले. नाही. हे तुम्ही सोल्युशन शोधलं पाहिजे. ना की तिथं बकऱ्या पाठवणं आणि गाढवं पाठवणं हे सोल्युशन नाही त्याच्यावरचं. हं. ही वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे. शरद सोनवणेंचा तुम्ही उल्लेख केला. ते शरद सोनवणे हिवाळी अधिवेशनामध्ये जास्तच हो, गाजले खरं हो. तर तो पोशाख हो, त्यांनी हो, घातला. हो. म्हणजे थोडक्यात हा मुद्दा किती गंभीर आहे हे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हे केलंय आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात, की शेळ्या सोडणं हा काही पर्याय होऊ शकत नाही. मग त्यासाठी काय असायला म्हणजे काय उपाय करायला हवे? शरद सोनवणेंनी जसं सांगितलं, की तुम्ही रेस्क्यू सेंटर एक्झॅक्टली. उभारले पाहिजे किंवा इतर कोणी काय-काय उपाय सुचवतात. तुम्ही या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहात आणि हा प्रश्न असा एकदम निर्माण झालाय असं नाहीये. याची बरोबर. पूर्वकल्पना अर्थात सगळ्यांना आलेली होती. एक ना एक दिवस हे होणार होतं. हो. जे झालं. दुर्दैवाने यामध्ये माणसांचे जीव गेलेले आहेत. तुम्ही पर्यावरण अभ्यासक म्हणून आणि या क्षेत्रात तुम्ही इतकी वर्ष काम करताय. तुम्ही काय उपाय सुचवू इच्छिता यावर? नाही, रेस्क्यू सेंटरच काढली पाहिजेत ना. हं, म्हणजे जेव्हा अ, हल्ला होतो, हं, एखादा प्राणी म्हणजे आता बिबट्या स्पेसिफिक घ्या. तो जेव्हा येऊन हल्ला करतोय, हं, तर ते हल्ला केल्यानंतर असे जेव्हा हल्ले वाढतात, हं, तेव्हा त्यांचं ज्याला एस-ओ-पी म्हणतो आपण, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, हं. किंवा आपत्कालीन व्यवस्थापन ज्याला म्हणतो, ते वन विभागाकडे असलं पाहिजे 100%, की असं बरं. झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. हं, सरकारी यंत्रणेचं काम आहे हे. हं. आणि हे जे काही बाकीचं चाललंय, तिथं ज्या घरातल्या माऊलीचं लेकरू घेऊन गेला तो बिबट्या, डोळ्यासमोर किंवा या सगळ्या घटना घडतात. घटना घडल्यात, किंवा जी मायमाऊली तिथे शेतामध्ये जाऊन खेळ्यांचा पट्टा घालून काम करते, हं. ही जी घटना आहे, त्यांना विचार, त्यांना किती त्रास होतोय. खरंय. म्हणजे त्या जेव्हा स्वतः बाबतीत घडेल ना, तेव्हा यांना कळतं की तिथं काय प्रॉब्लेम आहे. बरं. सोल्युशन काढणं हे सरकारचं काम आहे. जे बसलेत सरकारच्या खुर्चीत, त्यांचं हे काम आहे सोल्युशन काढणं, आणि हं, वन विभागाचं काम आहे ज्याच्यासाठी रेस्क्यू सेंटर्स उभे करणं हं, आणि त्या बिबट्यांचं जे काय असेल ते प्रोसिजर प्रमाणे करणं, हे हं. त्याच्यामागचं सोल्युशन आहे. ना की बाकीच्या काही गोष्टी करणं, जे बरोबर. आपण ऐकतोय शेळ्या आता. सोडण्याचा एक उपाय आपल्या वनमंत्र्यांनी सुचवला आणि यापूर्वी सुद्धा बिबट्यांची नसबंदी करा, हा एक हो, मुद्दा सुद्धा हो. त्याने काही खरंच हा प्रॉब्लेम सुटणार आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, मग तुम्ही एकमेव ते सोल्युशन नाहीये ना. हो. तुम्ही जे करायला पाहिजे, हं. ते आजपर्यंत कुठे केलंय? काहीच मुद्दा नाही. काय बरोबर. आहे, की हे बघा, तुम्हाला एखादं जेव्हा एन-ओ-सी येते ना, हं, तेव्हा हं. कंप्लायन्स असतात. बरोबर. वन विभागाने याबाबतीत काय कंप्लायन्स केले हे दाखवावेत. हं, हं. काहीच तो नाही केलं. प्लॅनच नाही वन ॲक्शन विभागाकडे. प्लॅनच नाही बनवला ना. हं. आता तुम्ही जेव्हा ह्या घटना वाढायला लागल्या, तेव्हा मग तुम्ही केंद्र शासनाला सांगून आम्ही असं करू, तसं करू, काहीतरी मागताय, आणि जे इलॉजिकल आहे. ते हं, लॉजिकल काहीच नाहीये. हं, हं. म्हणजे लॉजिकल आहे, जे गव्हर्नमेंटच्या नियमात बसतं, ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. आणि ते तुम्हीच केलं पाहिजे, कारण तुम्ही त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. बरोबर. अगदी गळ्याशी आल्यावर सगळेजण हां, जागे होतात. हां. आणि मुळातच पर्यावरण हा विषयच असा आहे. आपण फारसं गांभीर्याने या विषयाला खरं तर घेत घेत नाही, नाही जे की घ्यायला हवं ॲक्चुअली. आणि गळ्याशी जेव्हा येतं, तेव्हा आपण सगळेजण जागे होतो. म्हणजे एक नागरिक म्हणून आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेतच. पण बिबट्याचा जितका गंभीर प्रश्न जमलाय, त्याच्यामध्ये नागरिक म्हणून आपण काही करू शकत नाही. आपण हतबल होतो तिथे. हा जो तुम्ही मुद्दा सांगितला, हा अतिशय महत्त्वाचा होता. पण पर्यावरण रक्षणासाठी दरवेळी खरं तर सरकारलाच आपण दोष देऊन उपयोग नाही. अ, लोकसहभाग असू देत किंवा अगदी वैयक्तिक अनुकरणात्मक काय गोष्टी सर आपण करायला हव्या असं तुम्हाला वाटतं? अ, नाही, सरकारचं काम आहेच आहे. हं, परंतु इंडिव्हिज्युअल लेव्हलला, म्हणजे आपण जसं मगाशी बोललो, हं, की वैयक्तिक आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे. हं, छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या डे टू डे लाईफमध्ये आपण हं, अनुभवतो, हं, परंतु दुर्लक्ष करतो. आता एक उदाहरण आहे. हं, समजा कचरा आहे. तर कचऱ्याचं आपण वर्गीकरण करतो. हं. ओला आणि सुका वेगळं करतो. बरं. माझा अनुभव असा आहे, जेव्हा आपण तिथं त्या गाडीमध्ये तो कचरा द्यायला जातो, तेव्हा तो एकत्र डंप केला जातो. ही छोटी गोष्ट आहे. हं, पण त्याचं बायफर्गेशन व्हायला पाहिजे हं, आणि ते वेगवेगळं दिलं गेलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे, की आता हे जेव्हा सोसायटी फॉर्म होते, म्हणजे बिल्डर काय करतो, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, हं, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, किंवा ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर, म्हणजे घनकचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी हं, हा सप्लाय करतो. हं, परंतु जेव्हा सोसायटीकडे हँडओव्हर होते, म्हणजे सोसायटी हँडओव्हर होते, बिल्डर बाजूला जातो, हं, तेव्हा ह्या ज्या यंत्रणा सगळ्या आहेत ना, माझा अनुभव आहे, पुण्यामधल्या 90% सोसायटीज, हं, ज्या ठिकाणी
या यंत्रणा बिल्डरनी दिलेल्या आहेत आणि हं. बिल्डर सोडून दुसऱ्या स्कीमकडे गेलाय किंवा आता सोसायटी हँडओव्हर झाली आहे. त्या ठिकाणी या सगळ्या यंत्रणा बंद आहेत. हं, हं, बंद आहेत. हं, म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर ठीक आहे, थोडं कॉस्टली असतं. पण त्याच्यामध्ये तुमच्या कचऱ्याची विल्हेवाट जागेवर लागते. मॅन्युअर तयार होतं. हं, मग ते तुम्ही शेतामध्ये वापरा, तुमच्या गार्डनमध्ये वापरा किंवा बाहेर विक्री करा. पण त्याचं ॲक्चुअल आता गांडूळ खत ही संकल्पना खूप आउटडेटेड झाली हं, आता. हं, आता ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर हे कंपल्सरी तुम्हाला देणंच आहे. हं, ते दिलं तर कचऱ्याचा प्रश्न मिटतो. याने होतं काय, की तुमच्या प्रिमायसेसमध्ये हं, जे तुम्ही वेस्ट जनरेट करता, हं, डिस्पोजल तिथंच होतं. हं. हे जर झालं ना, तर तुमच्या प्रशासकीय यंत्रणेवरती ताण कमी कमी होतो येतो. आणि बरोबर. मग हे जे काही शहराचं प्रदूषण वाढतंय ना, त्याच्यावरती कंट्रोल येईल. पण हं. शोकांतिका अशी आहे, 90% सोसायटीमध्ये हे सगळी यंत्रणा बंद आहे. बंद आहे. मग खरं त्याचा मेंटेनन्स परवडत नसेल, काय हं, असेल ते असेल. हं, हं, हं. परंतु हे मग सुरुवातीलाच हे सगळं फंड्स जनरेट करून हे हां. जर का व्यवस्थित सुरळीत चालू राहिलं, म्हणजे इंडस्ट्रीच्या बाबतीत आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्टच्या हं, बाबतीत, हं. तर मात्र आपण बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो. यासाठी जनजागृती बरोबर. गरजेची आहे आणि हं. वैयक्तिक आपण प्रत्येकाने आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. बरं. हे हे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ज्यावर तुम्ही अर्थात मागच्या 20-25 वर्षापासून काम करतायत. थोडं पर्सनल मला विचारायला आवडेल, की पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करावं. आज तुम्ही अनेक पातळ्यांवर खरं तर तुम्ही खूप चांगली कामं केलेली आहेत. तर या या क्षेत्रामध्ये यावं, हेच क्षेत्र निवडावं, असं काय हा टर्निंग पॉइंट काय होता? म्हणजे कसं सुचलं? का करावंसं वाटलं? मी बेसिकली इंजिनिअर आहे. बरं. मी मेट्रोलॉजी इंजिनिअर आहे. हं, परंतु 2006 मध्ये जेव्हा हे नोटिफिकेशन आलं, ए-आय हं, नोटिफिकेशन, हं, तेव्हा भारतामध्ये हा कायदा, पर्यावरण कायदा अस्तित्वात आला. हं, आणि त्यावेळेस माझा काही लोकांशी संपर्क आला. हं. तो आल्यानंतर या क्षेत्रामध्ये येऊन म्हणजे काय होतं, 4 भिंतीच्या आत काम करणं, 8 तास, 2 पंच, 1 लंच असं करून जाणं हे माझ्या स्वभावात कधीच नव्हतं. बरं. पण ते नाईलाज होता, त्यामुळे ती सर्व्हिस आणि जॉब करत होतो. हं, पण जेव्हा हा कायदा अस्तित्वात आला आणि काही लोकांशी संपर्क आला, हं. तेव्हा कळलं की ह्याच्यामध्ये चांगलं काम करायला संधी आहे. बरं. म्हणजे काम पण खूप आहे, हं, कारण एन्व्हायर्नमेंट हा विषय खूप मोठा आहे. हं. तो असं एखाद्या शहरापुरता, जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. नक्कीच. तो आज तुम्ही आता सगळीकडे बघताय ग्लोबल वॉर्मिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी हं, आहेत. हं, हं, ह्याच्यामध्ये चांगलं काम करायला खूप संधी आहे. हं. पण आता म्हणजे शोकांतिका अशी आहे, की याचा आपण मनी मार्ग म्हणजे म्हणतो ना, मनी मेकिंगसाठीचा खूप जास्त प्रमाणात वापर व्हायला लागला. ही बरं. खूप खेदजनक गोष्ट आहे. हं, असं नाही व्हायला पाहिजे. हं, आणि हे हे घडत असल्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतच चाललाय हं, हं. आणि मनी मेकिंगसाठी ह्या गोष्टींचा वापर केला जातो. बरं. अशी आजची परिस्थिती आहे. पण पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीनं शहर वाढतंय, हं. हां, उपनगरांमध्ये आणि ग्रामीणची हद्द आणि शहराची हद्द हे फार आता कमी हो, हो. झालेलं आहे. त्यामुळे एकूणच कन्स्ट्रक्शन्स खूप होतायत. त्यामुळे पुणे शहरामध्ये तुम्हाला काय दिसतंय आताच्या घडीला कुठले महत्त्वाचे प्रश्न निर्माण या शहरामध्ये झाले? आणि बिबट्याचं जसं आपण मगापासून बोलतोय, की एकाएकी हा प्रश्न निर्माण नाही झाला. हा आत्ता खूप हल्ले झाले आणि तो वाढला, तर ठीक आहे. पण याची पूर्वकल्पना आपल्याला आधी आली होती. तसं प्रदूषणाच्या बाबतीत असू देत, कन्स्ट्रक्शन्स इतके वाढल्यामुळे मग ते हवेचं प्रदूषण असू देत, पाण्याचं प्रदूषण असू देत, सगळ्याच गोष्टी हो, त्यामुळे हो. वाढलेल्या आहेत. तर यावर काम करायला पाहिजे किंवा यावर कशा पद्धतीनं उपाय केले पाहिजे, याबद्दल तुमचा काय हं. अभ्यास आहे? नाही, पुणे शहरामध्ये कन्स्ट्रक्शन आणि इंडस्ट्रियल हं, म्हणजे शहर आणि जिल्हा हं, दोन्ही प्रकारची डेव्हलपमेंट आहे. हं, पर्यावरणाचा कायदा काय सांगतो, की तुम्ही कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट करताना, हं, म्हणजे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी सुरू करताना हं, एन्व्हायर्नमेंट क्लिअरन्स घेणं अपेक्षित आहे. हं, पर्यावरणाचं प्रमाणपत्र. हं, त्याच्यामध्ये स्पेसिफिक कंडिशन्स असतात. मग तुम्ही कन्स्ट्रक्शन फेजला काय करायचं, ऑपरेशन हं, फेजला काय करायचं. हं, पुण्यामध्ये आपण जर ओव्हरऑल विचार केला, तर साधारण एक 980 एम-एल-डी माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत सगळे. हं, 980 एम-एल-डी एवढं सांडपाणी दररोज जनरेट होतं पुणे शहरामध्ये. हं, त्यासाठी जी यंत्रणा आहे, हं, त्याच्यामध्ये फक्त 477 एम-एल-डी हं. एवढं तुम्ही आता ट्रीटमेंट करू शकता. करू शकतो. म्हणजे काय, की उरलेलं जे काही एक्स अमाउंट आहे, ते तुम्ही हं, विदाऊट ट्रीटमेंट डायरेक्टली मुळा-मुठा नदी मध्ये सोडून देता. हं, म्हणजे होतं काय, की तुमच्या आणि हे जे ट्रीटमेंट फॅसिलिटी आपण म्हणतोय, ही जर 24 तास रन झाली, म्हणजे जे काही हं. 11 एस-टी-पी आता आहेत, ते जर 24 तास चालले, तर हं. तुमचं 477 एम-एल-डी वरती ट्रीटमेंट होणार आहे. होऊ शकतं. असं होत नाही. कारण महानगरपालिकेला यातनं काही उत्पन्न नाहीये. हं, हे एस-टी-पी हं, चालवायचं म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं आणि त्या ऑपरेशन मेंटेनन्सचा खर्च. त्यांना परवडत नाही. हं. हार्डली 4-5 तास, 8 तास जे काही चालवत असतील, त्याच्यानंतर तेवढंच. बायपासनी सगळं नदीमध्ये सोडून द्यायचं. हं, आणि हं. एकमेव हे कारण आहे, ज्याच्यामुळे त्या नदीचं झालंय गटार. हो, दुसरं हो. काही कारण नाही. दुसरा प्रश्न आहे कचऱ्याचा.
आता आजच्या पेपरला बातमी आहे बघा. आता हे बघा, आजच्या पेपरची बातमी सकाळला. बायो मायनिंगसाठी ह्यांनी टेंडर काढले, बरोबर आहे. आता 28 लाख टन कचरा उरले पडून. देवाचीला पडून आहे. हा कचरा कसा आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट केलेली नाही. नाही. मग इतके वर्ष महानगरपालिका तिथं काय करते माहित नाही कोणाला. हम्म. आता 28 लाख टन पडू नये, जर ट्रीटमेंट केली असती तर हा हम्म. कचरा पडला असता का? नाही. नाही. ती उरली देवाची लोक बोंबलून बोंबलून वैतागली ती, हम्म. म्हणजे रानटी भाषेत. हम्म. कंटाळा आला त्यांना. म्हणजे त्यांना त्यांचं रिव्हर वॉटर पोल्यूट झालंय, त्यांचं ग्राउंड वॉटर पोल्यूट झालंय, प्यायचं हा. पाणी खराब झालंय, दुर्गंधी आहे. त्यांनी राहायचं कसं? आणि हे कोणामुळं? आपण तिथलं कचरा टाकतोय म्हणून. बरोबर. आणि आणि आरोग्याचे किती मोठे प्रश्न निर्माण झाले त्यांना. हजारो हजारो कोटीचं बजेट आहे पुणे महानगरपालिकेचं, आणि हम्म. 28 लाख टन कचरा पडू नये. पडू त्याचा अर्थ काय होतो? हे- यांच्यासाठी हे सोनं आहे. हे हा. अधिकारी वर्ग आणि हे लोक आहेत ना, यांच्यासाठी थेट आरोप आहे माझा. सोनं आहे त्यांच्यासाठी हे. कारण तिथनं पैसे येतात. आणि आता टेंडर जे काढले त्याच्यामध्ये गाईडलाईन्स दिल्या होत्या केंद्र शासनाने, की 100 पैकी ज्याला 50% गुण मिळतील त्याला हे टेंडर द्यायचं, बरोबर बरं. आहे. या लोकांनी हे सगळं बायपास केलंय, आणि ज्यांनी बायोमायनिंगचा ज्याला अनुभव आहे त्या ट्रीटमेंट फॅसिलिटीचा, त्याला हे काम द्यायचं असं यांनी अधिकाऱ्यांनी केलंय. मग ही कोणाची जबाबदारी? हे का? आता इलेक्शन लागतील, आचारसंहिता लागेल, पैसे खाता येणार नाहीत, म्हणून हा अट्टास. बरं. असं जर झालं तर कसं काम चांगलं होईल? हे दाखवण्यापुरतं ठीक आहे, ऑन पेपर आम्ही एवढं करतो हे मी लिहू शकतो, तसं ते पण लिहून घेतात. ऍक्च्युअली ग्राउंड ट्रुथिंग काय, जागेवरती काय परिस्थिती? बरं. मी तुम्हाला एक सांगतो, मी याच्यात महानगरपालिका पुणे, पिंपरी चिंचवड यांचे मी पर्यावरण अहवाल बनवलेत. मला जागची परिस्थिती सगळी माहिती आहे. तुम्ही जर आज 1 दिवसाचा सर्वे करा, 1 दिवसाचा सर्वे पूर्ण ह्या क्षेत्रीयकारातून जो कचरा उचलतात तो कचरा आणि तिथं जागेवरती पोहोचणारा कचरा, याच्यामध्ये तुम्हाला काही 100 टनाचं तुम्हाला तफावत सापडेल. आकडेवारी कशामुळे होते हे सगळं? आकडेवारी मॅचच होत नाही ना. तुमचं जेव्हा तुम्ही आता 15 क्षेत्रीय कार्यालय आहेत, बरोबर आहे, तिथून समजा X अमाऊंट कचरा उचलला गेला, तेवढाच तिकडे जायला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्या डबल जात असेल. क्वांटिफिकेशनच नाही. कारण का? तर ज्या ठिकाणी तुमचा कंट्रोल पाहिजे, की इथून समजा आता इथे 40 फ्लॅट आहेत, 40 फ्लॅटमध्ये नियमानुसार किती कचरा निर्माण व्हायला पाहिजे, समजा 400 किलो. तुम्ही 400 किलो आलाय का? तुम्ही वजन करता ना, वजन काटावर वजन करता, 400 आलाय का? हे कोणाला कळत नाही. हे कोण काही करत नाही. ते लॉकशीट आणि त्यांचं ऍक्च्युअल हे जर क्रॉस चेक केलं, कधीच मॅच होणार नाही. ही परिस्थिती कचऱ्याची. आता हे 28 लाख टन तर पडूनच आहे. बरं. तुम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी पर्यावरण अहवाल तयार केलेले. तुम्हाला काय त्रुटी सर या संदर्भात जाणवलेल्या आहे? म्हणजे कुठे महापालिका कमी पडते आणि काय उपाययोजना करायला हव्यात? आता नदी प्रदूषणाचं तुम्हाला मी सांगतो. मुळा मोठा नदी जी आहे ना, मुळा मोठ्या नदीवरती आपले सगळे म्हणजे महानगरपालिकेचे खडकवासल्यापासून ते खराडीपर्यंत सगळे एसटीपी आहेत, बरोबर आहे. हे एसटीपी फुल फ्लेश कॅपॅसिटी चालत नाही, हा माझा थेट आरोप आहे. आणि ते न चालल्यामुळं निम्म प्रदूषण होत आहे. तुम्हाला मी क्वांटिटी मगाशी सांगितली. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे, ज्या झोपडपट्ट्या आहेत किंवा अशी ठिकाणं आहेत, विठ्ठलवाडी आहे, तुमचं खाली डेक्कनच्या पुढे आहे, वस्ती विभाग ज्या ठिकाणी आहे ना, त्याच्या आजूबाजूला हे अनऑथोराइज स्ट्रीम्स आहेत, जे विदाऊट ट्रीटमेंट केलेलं सांडपाणी हे नदीमध्ये येतं. आणि मग जरी तुमचा एसटीपीचा पुढचा भाग जिथे ट्रीटमेंट होते, तिथून जे पुढचा प्रभाव तुम्ही ते चेक केला ना, सॅम्पल घेतलं ना, तर तिथे सगळे पॅरामीटर्स वाढलेले असतात. कारण हे अनऑथोराइज स्ट्रीम्स जे आहेत ना, हे कधीच महानगरपालिकेने आयडेंटिफाय केलेले नाही. माझ्याकडे महानगरपालिकेचा पर्यावरण अहवाल, त्याच्यामध्ये म्हणजे हास्यास्पद गोष्ट तुम्हाला सांगतो, इतर शहरांची लोकसंख्या दिली, काय संबंध? महानगरपालिका पुण्याचा अहवाल तुम्ही बनवताय ना, मग तुम्ही इतर राज्यातल्या शहरांची लोकसंख्या द्यायचा संबंध काय? तो तुम्ही तुमच्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करा. शेवटच्या पानावरती त्यांनी एक हास्यास्पद आहे, अशा गोष्टी लावल्या आहेत ज्या पूर्ण निगेटिव्ह आहेत. हे शेवटचं पान आहे त्याचं. त्याच्यामध्ये काय काय बघा, शहरातील सूक्ष्म धुलीकणात वाढ, शहरात वाहनांचा विस्फोट, म्हणजे नव्या खाजगी 1.5 लाख वाहनांची प्रदूषणात वाढ. ह्या ज्या गोष्टी आहेत, हे कंट्रोल करायचं काम कोणाचं आहे? त्या तुम्ही म्हणजे अभिमानाने लावताय शेवटच्या पेजला. ते किती हास्यास्पद आहे. आणि ह्याच्यात एक ट्रिक काय त्यांची, म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितलं की 980 ट्रीटमेंटचं टोटल कॅपॅसिटी, टोटल जनरेशन आहे, एक्स अमाऊंट ट्रीटमेंट करतात, उरलेलं आहे ते आपण असंच सोडतो, हे नाही लिहित.
एवढ्यावरती आम्ही ही ट्रीटमेंट करतो असं लिहिणार. म्हणजे लिहिताना पॉझिटिव्ह लिहायचं. हं. निगेटिव्ह गोष्ट दाखवायचीच नाही. बरोबर. वास्तविक हा अहवाल प्रत्येक महानगरपालिकेला दरवर्षी 26 जुलैच्या पूर्वी मुख्य सभेपुढे ठेवायचा हे एक बंधनकारक आहे कायद्याने. आणि त्यातून काय बोध घ्यायचा, की हं. मागच्या वर्षी जो अहवाल आपण प्रकाशित केला, म्हणजे हं. माझं असं मत आहे, त्याच्यामध्ये काय-काय आपण प्लॅनिंग केलं होतं, हं. किंवा नेक्स्ट इयर आपण ह्या-ह्या गोष्टी यामध्ये करू. हं. हं. हे तुम्ही केलं का नाही? हे हं. नेक्स्ट इयर तुम्ही घेतलं पाहिजे ना लक्षात. मुख्य सभेवर ठेवताना, की असं प्लॅनिंग होतं, पण त्यातल्या ह्या गोष्टी झाल्या, ह्या गोष्टी झाल्या नाहीत. हं. कॅरी फॉरवर्ड करा, हरकत नाही. हं. हं. तो हं. मुद्दा आयुष्यात कधी चर्चेला येत नाही. फक्त बरोबर. हा अहवाल, तो यांचे मनोगत ते मान्य करायचं, पुढे. शोकांतिका आहे खरं तर शोकांतिका ही. आहे. बरोबर आहे. नदी प्रदूषणाचा मुद्दा तुम्ही सांगितलं, की किती सांडपाण्यावर प्रक्रिया होते आणि बाकीचं तसंच सोडलं जातं आणि त्यामुळे मला वाटतं खूप गंभीर प्रश्न निर्माण झाला. अगदी काल परवाची बातमी आहे. इंद्रायणी नदीमध्ये हां. माशांचा खच पडला. मासे सगळे मरून पडलेत. इतकं गंभीर मुद्दा असतानाही आणि वर्षोनवर्ष हे चक्र सुरू आहे. म्हणजे माशांचा खच काही आत्ता नाहीये. तो गेल्याही वर्षी होता, त्याच्याही आधी होतात. पण त्यावर उपाययोजना काहीच होत नाहीये. मागच्या 2 वर्षापासून हा विषय जास्त चर्चेत आला. हं. म्हणजे माननीय एकनाथराव शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते, हं. तेव्हा त्यांनी इथे व्हिजिट पण केली आहे. हो. म्हणजे 2 वर्षापासून हा चर्चेत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड हं. याच्यामध्ये फरक तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये मॅक्सिमम सांडपाणी म्हणजे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस जास्त आहेत, कंपॅरेटिव्ह टू पी-सी-एम-सी. हं. हं. पिंपरी चिंचवडला काय आहे, पिंपरी चिंचवडमध्ये इंडस्ट्रियल इफ्लुएंट पण आहे. हो. म्हणजे इंडस्ट्रीज पण जास्त आहेत. आता पवना आणि इंद्रायणी हं. ह्या बाजूला इंडस्ट्रियल बेल्ट जास्त आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काय होतं, एक तर सांडपाणी आहेच आहे. म्हणजे वस्ती विभाग आहे की रेसिडेन्शियल एरिया आहे. जेव्हा इंडस्ट्री येते ना, तेव्हा हं. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे इफ्लुएंट असतात. एक जे आपलं सॉलिड वेस्ट आहे ते, हं. हं. सांडपाणी आहे ते, हं. प्लस इंडस्ट्रियल इफ्लुएंट जे हं. केमिकल युक्त असतात. हं. आता तिथं केमिकल ट्रीटमेंटसाठी पोल्युशन कंट्रोल बोर्डाने, सी-पी-सी-बीनी काही हं. नियम केलेले आहेत. हं. त्याच्यामध्ये इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट हा प्रत्येक इंडस्ट्रीने देणं बंधनकारक आहे. हं. आता सुरुवातीला काय होतं, इंडस्ट्री देते. कारण तो दिल्याशिवाय यांना एन-ओ-सीज मिळत नाही. मिळत नाही. एन-ओ-सी मिळाली, की तो चालतंय का नाही, हे हे सुद्धा बघत नाही. बघत नाहीत. हे काम आता आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं. हं. कारण पर्यावरण विभाग हा एन-ओ-सी ग्रांट करतं. हं. एम-पी-सी-बी एन-ओ-सी ग्रांट करतं. परंतु ते मॉनिटरिंग अथॉरिटी ही एम-पी-सी-बी आहे. हं. मग एम-पी-सी-बीने हे चेक केलं पाहिजे. क्वार्टरली करा, 6 मंथली करा, मंथली करा. तो बरोबर. तुमचा लुकआउट आहे. हं. आणि तिथं ते ॲक्चुअल ऑपरेशनमध्ये आहे का? हे जे काही मासे वगैरे हे जे काही इंद्रायणीमधले मरतायत ना, हं. किंवा हं. जी घटना घडतायत ना, याला कारणीभूत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. असा हं. माझा त्यांच्यावरती आरोप आहे. कारण हे लोकं पिरियॉडिकल मॉनिटरिंग करतच नाही. बरोबर. जेव्हा दुर्घटना घडेल, तेव्हा तेव्हा तिथे बघितलं. जाणार, बरोबर. पंचनामा करणार हं. आणि कागदोपत्री सरकारला जमा करणार. बस. स्वतःहून ॲक्शन त्यांना घेणं त्यांच्या रक्तातच नाहीये. कारण तिथे काही मलिदा मिळत नाही. बरोबर. आणि त्यांनी कदाचित जर वेळेवर काम केलं, तर अशा काही दुर्घटना घडणारच घडणारच नाही नाही. किंवा बिकॉज हो. दे आर मॉनिटरिंग अथॉरिटी. बरोबर आहे. त्यांना अधिकार आहे. हं. त्यांना एखादी कंपनी सील करायचा पण अधिकार आहे मॅडम. हो. म्हणजे तुम्ही त्याच्यात प्रोसिजर तुम्हाला सांगतो. हं. 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 कुठलाही उद्योग हा हं. जर का विनाप्रमाणात सुरू असेल, हं. तर त्याला सुरुवातीला शो कॉज देणं, हं. कारण दाखवा नोटीस देणं, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रपोज डायरेक्शन देणं हं. आणि तरीसुद्धा जर ती कंपनी सुरू असेल किंवा समाधानकारक काम करत नसेल, त्यांना क्लोजर देणं म्हणजे सील करणं हो. आणि त्या कंपनीचा पाणी पुरवठा आणि एम-एस-सी-बीचं कनेक्शन कट करणं असा अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे. हं. जो ते हं. अजिबात वापरत नाहीत. नाही. खालच्या त्यांनी जर लेव्हलला जेवढं काम होईल, हं. त्यांची ती इच्छा असते. आपल्याला काम नको काही आपल्याला काम करायला. नको. पण त्यांनी कदाचित खूप चांगले अधिकार त्यांचे वापरले तर अशा काही घटना अर्थात 100% नाही घडणार घडणार. नाही. बरोबर हं. आहे, बरोबर आहे. पाण्याचा मुद्दा तुम्ही काढला, कचऱ्याचा प्रश्न काढला, ज्यावर तुम्ही अर्थात वर्षोनवर्ष काम करतायत. मला हे जाणून घ्यायला आवडेल सर, की तुमचं काम कशा पद्धतीने चालतं? म्हणजे जसा पर्यावरण अहवाल तुम्ही पालिकेसाठी तयार केला, त्यातनं अर्थात तुम्ही काही गोष्टी पण पालिकेला सुचवत असाल, की हं. अशा पद्धतीनं काम होणं अपेक्षित आहे किंवा काय? पण असे काही मुद्दे पुण्याचे जे आहेत, म्हणजे पुण्यामध्ये तर सगळ्याच प्रकारची प्रदूषण आहे. हो, पुणे हो, तिथे हो. काय उणे? हो. त्यामुळे खेदाने खरं तर आपल्याला हे म्हणायला लागतं, की म्हणाले. असे सगळेच प्रदूषण आपल्याकडे आहेत, ज्याची वाढ होत चाललेली आहे. तुमचं काम एक्झॅक्टली कशा पद्धतीनं सुरू असतं? सरकारी पातळीवर तुम्ही कशा पद्धतीनं तो आवाज उठवतात किंवा काही मार्ग सुचवतात? ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नाही, इंडिव्हिज्युअल लेव्हलला जेव्हा मी काम करतो ना, हं. तेव्हा म्हणजे जेव्हा एखादी एन-ओ-सी येते, एन-ओ-सी आल्यावरती हं. म्हणजे बांधकाम व्यावसायिक असेल किंवा इंडस्ट्रियल एखादा ओनर असेल, हं.
त्यांना एनओसी आले की त्यांची बरीचशी कामं सुरू होतात ऍक्च्युली. हं. म्हणजे बँक लोन असेल किंवा काय असेल. होतं काय की एनओसी वाचणं हं, म्हणजे आपण जे म्हणतो ना बिटवीन द लाईन्स, हं, ते खूप गरजेचं आहे. हं, म्हणजे फक्त कागदोपत्री फाईलला लावून ठेवणं असं नाहीये. एनओसी मध्ये सगळ्या गोष्टी, आपला कायदा खूप व्यवस्थित आहे, हं, हं, एकदम स्ट्रॉंग कायदा आहे. हं. इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. हे म्हणजे शोकांतिका काय की तो होत नाही होत नाही. आणि तो करून घेतला जात नाही. समजा हं. ते करत नसतील तर सरकारी यंत्रणेचं काम आहे त्यांना त्यांच्याकडनं ते करून घेणं. बरोबर आहे. कायद्यामध्ये सगळ्या तरतुदी आहेत. एनओसी आल्यानंतर मी माझ्या वैयक्तिक लेव्हलला मी प्रत्येकाला गाईड करतो, की बाबा हं, त्याच्यामध्ये कंडिशन्स काय काय आहेत, कंप्लायन्सेस कुठले कुठले आहेत, हं, कुठल्या डिपार्टमेंटला समजा आता एअर, वॉटर, नॉईज, सॉईल हं, याचं 6 मंथली क्वार्टरली मॉनिटरिंग असतं. हं, त्याच्यासाठी गॅझेटेड लॅबोरेटरीज आहेत, ज्या हे सगळं मॉनिटरिंग करतात हं, आणि हं, त्याच्यामध्ये ॲक्चुअल रिझल्ट देणं, हं, म्हणजे मॅनिप्युलेशन हा भाग चालूच असतो प्रत्येक ठिकाणी. हं. ते आता म्हणजे रुटीन झालंय. पण तसं नाही व्हायला पाहिजे. जेव्हा आपल्याला आपण ॲक्चुअल सांगतो ना, की तुमच्या साईटवरती हे इश्यूज आहेत, बरं. तेव्हा त्या इश्यूजवरती काय मिटिगेशन मेजर्स घ्यायचे, हं, हे त्या व्यावसायिकाला आपण सांगणं अपेक्षित आहे. बरं. जेणेकरून शहराचं प्रदूषण वाढणार नाही. हं, हं. हे करणं अपेक्षित आहे. हे मी करत असतो. बरं. त्यानंतर तुमच्या कन्सेंट आहे, एमपीसीबीची कन्सेंट एसआयपीचे ऑपरेट आहे. हं, तुमचे एसटीपी असतात. आज नवीन कायदा आलाय 10 एमएलडी. हं, तुमचं हं, जर सिवेज जनरेशन असेल, तर प्रत्येक बिल्डरने कन्सेंट टू एस्टॅब्लिश आणि कन्सेंट टू ऑपरेट ह्या परमिशन हं, घ्यायच्या. हं, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण हं. मंडळाकडे. बरं, हा कायदा आहे. बरं. आणि त्याशिवाय जोपर्यंत ते कन्सेंट टू ऑपरेट येत नाही, हं, तोपर्यंत महानगरपालिकेने त्यांना कुठल्याही प्रकारची ओसी किंवा हं, परवानगी द्यायची नाही. कंप्लीशन सर्टिफिकेट द्यायचं नाही. हं, असा कायदा आहे. हे स्ट्रिक्टली जोपर्यंत ऑपरेशनमध्ये येत नाही ना, हं. तोपर्यंत ह्या सगळ्या प्रदूषण गोष्टींवरती कंट्रोल येणार नाही. बरं, पण मग कोण कमी पडतंय याच्यामध्ये? दोघंही आहे. हं, म्हणजे दोन्ही कसं असतं, मी समजा व्यावसायिक आहे. हं, मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. माझे एक मित्र आहेत, हं, रेड्डी म्हणून. हं, खूप चांगले मित्र आहेत. हं, बांधकाम व्यावसायिकच आहे. त्यांचं माझं असंच बोलणं चालू होतं. ते हं, मला म्हणाले, "तू या बाबतीत खूपच इमोशनल आहे बाबा. हं, हं. एवढं होऊ नको." तर म्हणे मी म्हटलं, "का हो सर?" कारण हे करणं गरजेचं आहे. तर हां. म्हणले, "ज्या दिवशी हं, पुणे शहरातल्या प्रत्येक माणसाच्या मनात ही तळमळ येईल ना, हं. त्या दिवछीच हे सगळं सॉल्व्ह होईल. खरं आहे. तोपर्यंत नाही." हं, मानसिकता बदलावी लागेल. हं, म्हणजे मी म्हणतो ना, की आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. हं. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. आज आपल्या घरामध्ये नळ चालू असेल ना, तर तो मला त्रास होतो खूप. विनाकारण चालू असेल तर. बरोबर. तो इमिडिएटली बंद करणं. हं, हं, हे हं. एक खूप छोटी गोष्ट आहे. हं, पण हं. जेव्हा आपल्याला हे कधी कळतं, म्हणजे लहान मुलांना कळत नाही. हे कधी कळतं, हं. जेव्हा 2 दिवस आपल्याकडे पाणी येत नाही किंवा हो. गुरुवारी पाणी बंद असतं. खरं आहे. त्या दिवशी पाण्याची किंमत तेव्हा मग कळते. तुम्ही सगळे बादल्या सगळं भरून ठेवणार. हां. हे जेव्हा असतं, तेव्हा ते सोडून द्या, कितीही येऊ द्या. खरं आहे. आज पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो, हं, एनबीसी प्रमाणे 135 लिटर प्रति माणसी प्रतिदिन एवढं पाणी प्रत्येकाला उपलब्ध झालं पाहिजे कायद्यानुसार. हं, आपल्याकडे तेवढं होतं का हो? हं, 1000 असेल, 1035 असेल प्रत्येकाला. आहे की नाही? मग हे हे कोणाचं काम आहे? हं. हे आपलं काम आहे. एखाद्या ठिकाणी समजा वाया जात असेल किंवा आपण म्हणतो ना पाईपलाईन वगैरे फुटली, ते इमिडिएटली कंट्रोल करणं. म्हणजे ते वाया जाणार नाही. जाणार नाही. हे जोपर्यंत मानसिकता बदलत नाही ना आपण, तोपर्यंत पुण्याचं काही खरं नाही. पण याचे धडे असं नाही का वाटत, की अगदी लहानपणापासून द्यायला हवे? म्हणजे फॅमिलीतनं ते व्हायलाच हवं, 100% कुटुंबातनं, प्रत्येक कुटुंबातनं व्हायला हवं. पण त्याही पलीकडे जाऊन शाळांमधनं, कॉलेजेसमधनं अशा काही गोष्टी व्हायला हव्या, असं नाही वाटत का म्हणजे तुम्हाला? किंवा मग त्यातनं म्हणजे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? मी कालच हं, माझ्या मुलांना विचारलं, की तुम्हाला एन्व्हायर्नमेंटचा कुठला सब्जेक्ट आहे? हं, तर त्यांनी दोघांनी मला दाखवलं ते सोशल सायन्स एस-एस-टी हं, असा एक सब्जेक्ट आहे. हं. ज्याच्यामध्ये डेमोक्रेसी आहे, हिस्ट्री आहे आणि सायन्स. ओके. सगळं एकत्रित. हां, हं, एकत्रित आहे. हां. एन्व्हायर्नमेंट हा सेपरेट सब्जेक्ट नाही. नाही. ही शोकांतिका आहे. मी हं, आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करू इच्छितो. हं, पर्यावरण हा सब्जेक्ट घ्याच. हं, दुसरा महत्त्वाचं काय घ्या माहिती आहे का? एन्व्हायर्नमेंटल पोल्युशन कंट्रोल. हं. प्रदूषण कसं थांबवावं, प्रदूषणाची कारणे काय, काय? त्याच्यावरचे उपाय काय? हं, हं, हे जर आत्ता आपण लहान मुलांना जर शिकवलं ना, तर आणि तरच भविष्यात तुम्हाला चांगलं एन्व्हायर्नमेंट मिळेल. हं, ही हं, वस्तुस्थिती आहे. हं. मला एक सांगा, काही वर्षापूर्वी, एक 20 वर्षापूर्वी तुम्ही असं इमॅजिन केलं होतं का हो, हं. की तुम्हाला ₹20 ला बंद पाण्याची बाटली मिळेल? नाही. आज त्याच्यावरती लोकं करोडपती झालेत. हो. बरोबर आहे. मी तुम्हाला आज सांगतो, जर हे लहान मुलांना ही जर शिकवण दिली गेली नाही हं. किंवा आपली मानसिकता आपण बदलली नाही, भविष्यात तुम्हाला ऑक्सिजनचं नळकांड घेऊन फिरावं लागेल.
बापरे! एक आज आज तर बातमी आहे सर त्या आपला हां. धुरंधर मूव्ही फार चर्चेत आहे. हो. ते आहे माझ्याकडे. हे बघा. हां. किती बातमी आहे. येस. अक्षय खन्नाची. अक्षय खन्ना धुरंधरच्या सेटवरती जाताना ऑक्सिजन नळकांड घेऊन जात घेऊन होता. जात होता. तर याचं त्यावेळी कारण असं खरी आहे, हं, ते लडाखमध्ये शूटिंग चालू होतं. हं, हे हं, आहे किंवा झालं असेल ते. हं, तेव्हा त्याला श्वासनाचा त्रास होत होता. हं. कारण का? तिथं ऑक्सिजनची लेव्हल कमी आहे. कमी आहे. जेव्हा तुम्हाला आता मुबलक ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे त्याची किंमत नाहीये. किंमत नाहीये. हं, झाडं आहेत, सगळं देतायत तुम्हाला फ्री ऑफ हं, कॉस्ट आहे. हं, त्यामुळे त्याची किंमत नाहीये. ज्या दिवशी तुम्हाला त्रास होईल ना, श्वसनाचा त्रास होईल, ऑक्सिजन कमी पडेल, हं. तेव्हा तुम्हाला कळेल की ऑक्सिजनची किंमत काय आहे. यासाठी झाडं जगवली पाहिजे. सर ऑक्सिजनची किंमत खरं तर कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना कळालेली ऑलरेडी आहे. मग त्यातनं खरं तर कळाले. माणसांना शहाणपण काय म्हणतो, शहाणपणा घ्यायला हवा होता, पण तो नाही, दुर्दैवानं नाही, नाही, आपण नाही नाही. घेतला. त्यावेळी ऑक्सिजनची किंमत काय होती? अ, हो, खरं तर खूप दुर्दैवानं खूप माणसांना आपला जीव गमवावा लागला हो, होता, हो. की ऑक्सिजनची पातळी कमी झाली, त्यांना वेळेत उपलब्ध होऊ शकलं नाही. आणि त्यामुळे झाडांचा मुद्दा तुम्ही काढला. हं, हं. पुण्यामध्ये तर झाडांचा मुद्दा आहेच. म्हणजे कन्स्ट्रक्शन्स वाढली, त्यानंतर रिंग रोड होतायत किंवा बाकी हो. अनेक झाडं मोठ्या प्रमाणात कापली जातात. पण त्याच वेळी सरकारचा असाही नियम आहे, की जितकी झाडं तुम्ही कट करतायत, हं. तेवढ्याच प्रमाणात किंबहुना त्याच्यापेक्षा झाडांची लागवड केली पाहिजे. आणि मला आठवतं जेव्हा सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते, हं, त्यावेळी तर त्यांनी 33 कोटी वगैरे झाडं हं. आम्ही राज्यात लावू, असं म्हटलं होतं. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली तर कुठेच दिसली नाही. पॉलिटिकल अजेंडा दुसरं काही नाही. बरं. कसं आहे 33 म्हणजे आता 33 कोटी तर खूप मोठा आकडा आहे हो. हं, आणि अ, मला वैयक्तिक असं वाटतं की काही झालेलं नाहीये, हं, लावलेली नाहीये. हं, हं, राजकारण काय झालं ते त्यात आपल्याला जायचं नाहीये. हं, माझ्याकडे अशा काही एनओसीज आहेत ऑन पेपर आहे, की समजा 10 झाडं आहेत. हं, 10 झाडांमुळे समजा त्या कन्स्ट्रक्शन साईटला थोडी अडचण होती. हं, ती झाडं काढावीच लागणार आहेत. हं. त्याला परमिशन मिळते. ओके. ती अधिकृत आहे. हं. ती परमिशन घेतल्यावरती एकास 3 असा रेशो आहे. म्हणजे 1 झाड कापलं तर 3 झाडे 3 झाडं लावायची. लावायची. बरं. ही ही लावणं अपेक्षित आहे. हं, दुसरं असं आहे, की समजा रिप्लांटेशन एक करावं लागतं. म्हणजे हं, काही अशी झाडं आहेत, की जी समजा वडाचं झाड आहे किंवा चिंचेचं झाड आहे. हं, हं. अशी झाडं, की ज्यांचं रिप्लांट होऊ शकतात. बरं. तर ती रिप्लांट करायची. हं, किंवा तुम्ही जर खूप वयाचं झाड असेल, म्हणजे समजा 100 वर्षाचं झाड आहे, हं. तर मग त्याला तुम्ही त्याच्या पटीत झाडं लावावं लागतात. असा कायदा आहे. ओके. म्हणजे समजा त्याला 200 झाडं लावायची हं, आणि ते पण रिप्लांट करायचं. हं. रिप्लांटेशन हे आपल्या इथं म्हणजे सक्सेसफुल झालेलं नाही. फ्लॉप आहे. बरं. ती झाडं कधीच जगत नाहीत. हं, विशेष म्हणजे जगवली जात नाहीत. हं, काय हं, होतं, बिल्डरचं तिथं अडलेलं असतं. बिल्डर फक्त नावाला एनओसी घेतो. एनओसी दिली. हं, हे सांगतात इथं त्यांनी यंत्रणा सांगते, की बाबा अमुक ठिकाणी त्यांनी झाडं लावलेत. हं. तुम्ही 6 महिने तिथं जा. ती झाडं जगलेली नसतात. हे तुम्ही इनफॅक्ट दाव्यानिशी सांगू शकता? 100% मी जर आता डेटा काढला ना हं. आणि आपण जर सगळं सेटअप घेऊन तिथे गेलो. बरं. एवढी झाडं, एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायचं. ही जी झाडं तुम्हाला लावायला सांगितली, ती झाडं दाखवा आम्हाला कुठे. ती नसतात. नसतात. जगतच नाहीत ती. पण हे किती गंभीर आहे सर. गंभीरच आहे ना. मला सांगा म्हणजे हे तर प्रायव्हेट बिल्डरचं झालं. बरं. जे ज्या शासकीय यंत्रणा आहेत ना, हं. ते तर हजारो झाडांची कत्तल करतात न सांगता. न सांगता. फक्त प्रोजेक्ट करतात रिंग रोडसाठी. हो. भयानक झाडं कापली. हो, भयानक. हो, सुरू हो. आहे आता सगळं. कोण विचारणार यांना? आजही मुळशीमध्ये आजच सकाळी एक व्हिडिओ बघितला मी. दारवली दारवली. गाव हो. जे आहे, येस, येस. तिथे भयानक हो. पद्धतीनं वृक्षतोड वगैरे हो, सुरू आहे. हो. पण त्या तुलनेत जर झाडं लावली जात नसतील, तर मग त्याच्यावर काही आपल्या म्हणजे गव्हर्नमेंट ॲक्शन नाही का घेऊ शकत? किंवा गव्हर्नमेंटच करतंय ना. प्रोजेक्ट गव्हर्नमेंटच करतंय. समजा हो. काही एजन्सीला दिला असेल, हां. तर एजन्सीला जेव्हा तुम्ही ऑर्डर देता, हं, तेव्हा त्याच्यामध्ये मुद्दा कसा आहे, कायदा एकदम परफेक्ट आहे आपला. मी परत सांगतो. हं. कायद्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. बरं. जो ते काम करतोय ना, त्याच्या मनात पाप आहे, की हं. जाऊ दे मरू दे. आपलं काम पुढे न्यायचंय. त्याला काय करायचं रोड पहिला बांधायचे. त्यासाठी हं. किती कत्तल करतो. बरोबर. ही जी मानसिकता आहे ना, ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळं निसर्गाचा तिसरा नेत्र जर उघडला ना, हे सगळे भस्मसात होतील. आणि ॲक्चुअल तशी परिस्थिती आता आपण ओढावून घेतोय. ह्याला हं. आपण पण तेवढंच जबाबदार आहे. आणि माझं काम काय आहे ॲज अ कन्सल्टंट म्हणा किंवा एक वंचित बहुजन पर्यावरण आघाडीचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणा. ही जनजागृती करणं, चुकीचं काम होऊ देणे नाही हं. आणि नसेल तर ते करून घेणे. मग त्यासाठी कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन बसून करून घ्यायची आमची ताकद आहे आणि ती मी हं. आता वापरणार आहे.
पण आता शाळांमध्ये सुद्धा आता एक अभियान सुरू केलं होतं. आपल्या सरकारने केलं होतं, की "एक पेड़ माँ के नाम" वगैरे. तर त्यातनं जी झाडं लावली जातायत, मग त्याचा काही फायदा होताना दिसत नाहीये का? काय होतं मॅडम, प्लांटेशन होतं. हं, प्लांटेशन होत नाही असं माझं म्हणणं नाही. 100% होतं. हं, मेन रोल कुठे असतो? ते झाड जगवणं. म्हणजे हं. त्या झाडाला खत-पाणी असेल किंवा वेळच्या वेळी पाणी देणं, हे गरजेचं आहे. हं. त्यासाठी लोकेशन अशी निवडायची, जिथं पाण्याचा मुबलक पुरवठा उपलब्ध आहे. हो आणि सहजरित्या कुणीही जाऊन पाणी टाकू शकतं टाकू किंवा काय. शकतं. हं. त्याची तुम्ही जागृती करा, की अमुक ओके. ठिकाणी एवढी-एवढी झाडं लावण्यात आलेली आहेत. बाबा तुम्ही जे कोण तिकडे जात असतील त्या परिसरात, आता लोकं सकाळी ज्येष्ठ नागरिक चालायला जातात. बरं. बऱ्याच टेकड्या आहेत. हं. तिथं करा आणि त्यांना म्हणजे त्यांना जागृत करा, की इथं ही झाडं लावलेली आहेत. याचं तुम्ही संगोपन करा, ह्याला खतपाणी करा. हं, हं. हे जर केलं ना, म्हणजे त्यांचं आपण जसं लहान मुलाचं आपण काळजी घेतो ना, हो. तशी झाडांची काळजी घेतली पाहिजे. बरं. तर आणि तरच हे पुढं ते जगल. ते झाड जगलं तर तुमचा तो बॅकलॉग कंप्लीट होईल ना. खरं समजा तुम्ही 300 झाडं कापले आणि 3 त्रिक 900 झाडं लावली. पण ती 900च्या 900 मेली. तर हे काय उपयोग? 900 पण गेले, हे 300 पण गेले ना. बरोबर. म्हणजे काय, की तुमच्या हातात काहीच नाही राहिलं. शेवटी तुम्ही तो विध्वंस करायचा तो केला. तुमचं काम झालं. तुम्ही तुमचं बांधकाम करून रिकामे झालात आणि हं. अर्थार्जन झालं, सगळं झालं. पण झाड गेलं. अल्टिमेट लॉस लॉसच आहे. पर्यावरणाचा. बरोबर. लॉसच आहे आणि हा सगळ्यांचा लॉस आहे. हा तुमचा हो. माझा वैयक्तिक नाही, हा सगळ्यांचा आहे. आणि हे बरोबर. सगळं यांना आत्ता नाही, अजून काही वर्ष थांबा. कळेल. हे गंभीर परिस्थिती आहे. पुण्यातलाच विषय आपण घेतला. पण आता झाडांच्याच मुद्द्यावरनं नाशिकचा तपोवनचा मुद्दा हो. खूप गाजतोय. किती विरोध झाला म्हणजे पर्यावरणवादी किंवा पर्यावरणावर प्रेम करणारे अनेक लोकं आलेत हो, हो, सरकारच्या हो. विरोधात. पण तरी सरकार मागे हटायला तयार नाही अशी हं. सुद्धा एक आलं. चित्र साधारण आपल्याला दिसतंय. हं. कसं बघताय सर नाशिकच्या तपोवनच्या मुद्द्याकडे तुम्ही? नाही चुकीचंच आहे ते. हं. बघा, एकाच पक्षाचे 2 मंत्री. बरोबर हो. आहे. मुनगंटीवार साहेब काय म्हणले, 33 कोटी झाडं लावली. का हं, लावली त्यांनी? की बाबा निसर्गाचं संरक्षण करावं, पर्यावरण संतुलन राहावं म्हणून. हं, बरोबर आहे. त्यांच्याच पक्षाचे दुसरे मंत्री आहेत ते, हं. प्रकाशजी महाजन. ते काय म्हणतात, गिरीश महाजन. आम्ही बरोबर. ते 15,000 कापून दुसरीकडे रिप्लांट करू. एवढं सोपं वाटलं का? हं, असं नसतं. हं. ह्या गोष्टी ज्या पॉसिबल नाही आहेत ना, त्याची कमिटमेंट आणि वेग काहीतरी गर्जना करू नये कोणी. आणि ते त्याच्यामागे हिडन अजेंडा असतो. हे हो, सगळ्यांच्या लक्षात येतं हो, आणि हो. तुमच्यासारखा मीडिया एकदम स्ट्राँग आहे. त्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टी थोपवल्या जातात. आज माझं तर मी ते बघतोय आता, मागच्या काही वर्षामध्ये फक्त मीडियामुळे या बऱ्याचशा गोष्टी वाचल्यात. वाचल्यात. नाहीतर खरंय. वाटोळं व्हायला शहराचा वेळ लागणार नाही. पण हं, तुम्ही अलर्ट असता, या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तुम्ही. तुम्ही हं, अलर्ट असता म्हणून या गोष्टी सक्सेसफुली होतायत हं, किंवा हं, थांबवल्या जातायत. हं, हं. अदरवाईज वाट लागायला वेळ लागणार नाही. पण नाशिकच्या मुद्द्या म्हणजे तपोवनच्या मुद्द्याबाबत नक्की काय होणं अपेक्षित आहे? म्हणजे तिथे झाडं तोडलीच जाऊ नये यासाठी सगळे तुमच्यासारखे सगळे पर्यावरण अभ्यासक, पर्यावरण प्रेमी आता पुढे येतायत. हं, अर्थात हे प्रत्येक नागरिकाचं सुद्धा एक कर्तव्य आहे, यायलाच हवं. पण जर सरकारने आपली भूमिका मागे नाही घेतली, तर हं. मग काय? हे मोठं आंदोलन करावं लागेल मग. हं, कारण काय, तपोवनच का? दुसरे तपोवनच का? दुसरे दुसरी हं, जागा नाहीये का? हं, हं, दुसरी जागा नाहीये का? तर आहे. सगळं अवेलेबल आहे. तिथं काहीतरी हिडन अजेंडा आहे. हं, तो हं. राबवायचा आहे आणि तो पुढचे काही वर्ष राबवायचा आहे. म्हणून ही कत्तल करायची नाही. आणि समजूत काय घालायची, की आम्ही ते लावू. अहो 30 झाडं कोण लावत नाही, तर 15,000 कुठून लावणार आहे? हं. त्यामुळे हे सगळं बंदच झालं पाहिजे आणि मीडियाचा जर सपोर्ट असेल ना या बाबतीत, विरोधाच्या बाबतीत, हो, तर हो. 100% हा निर्णय बदलावाच लागेल. मला बरोबर. वाटतं एक स्टेटमेंट पण आलं काही आयुक्तांचं, की आम्ही तिथं करणार नाही म्हणून. असं काहीतरी हं. स्टेटमेंट आलंय आता हो, रिसेंटली. हो, हो. नाही, हा मुद्दाच खूप गंभीर रित्या सगळीकडे घेतला गेला आणि त्यामुळे त्याचे पडसाद आज आपण बघतोय म्हणजे बातम्यांमध्ये पण, की वेगवेगळे लोक रोज तिथे जाऊन आंदोलन करतायत, की अशा प्रकारची झाडं तोडली जाऊ नये. अर्थात हे सगळे मुद्दे झाले. पुन्हा मी थोडं नाशिकहून आता पुण्याला येते. पुण्याच्या बाबतीत सर आपण बोलत होतो. तुम्ही सगळ्याच प्रदूषणाच्या बाबतीत आता कशा पद्धतीच्या एस-ओ-पी असल्या पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं सांगितलंय. पण तरी सुद्धा पुणे शहरामध्ये आता मागच्या म्हणजे 2017 ला पुणे महापालिकेची निवडणूक झाली, जी आत्तापर्यंत अजून झालेली नाही. म्हणजे 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा प्रशासनाच्या मार्फतच सगळा कारभार चालवला जातोय आणि अशा वेळी नागरिकांचे दैनंदिन आयुष्यातले जे पर्यावरणाशी संबंधित जे काही प्रश्न आहेत, ते मार्गी लागत नाहीये. मग याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य मतदार हा भरडला जातो. तर यावर काय वाटतं तुम्हाला? काय होणं अपेक्षित आहे? नाही बदल तर म्हणजे झालाच पाहिजे आणि प्रश्न जुनेच आहेत. हं, हे काही नवीन आणि नव्याने निर्माण झालेले प्रश्न नाहीयेत. हं, आणि आता काय होतं तुम्हाला एक जायकाचं एक तुम्हाला मी मगाशी याचं सांगितलं ना हं. एस-टी-पीचं.
आता काय होतं, सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे बऱ्याचशा गोष्टी राजकारणामुळंच भरडल्या जातात. हं, राजकारणामध्ये म्हणजे ह्यांच्यामधले जे हेवेदावे असतात आणि बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे होतं. हं, वास्तविक काय आहे, आता 5 एस-टी-पी प्रपोज्ड आहेत हं, जायकाच्या अंडर. हं, जपान बँकेचं लोन सँक्शन झालं. 5 एस-टी-पी प्रपोज्ड आहेत. हं, आता ते म्हणजे ही सगळी यंत्रणा सुरळीत करण्यासाठी. आता मध्ये मला वाटतं ते जगताप साहेब आहेत ना आपले याचे राष्ट्रवादीचे हं, अध्यक्ष हं. भाडप सरचे. हां. त्यांनी एक आंदोलन केलं हं, महानगरपालिकेत, हं. की हे जे 5 एस-टी-पीचे टेंडर काढले, हो. ते भारतीय जनता पार्टीच्या जे हो, सख्यातली कुठला लोकं तरी आहेत, एक हां, ते ठेकेदार. येस. ठेकेदार त्यांनाच दिले. आता हं, मला एक सांगा, म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला पैसेच कमवायचे आहेत का हो? जर एस-टी-पी जर यंत्रणा चांगली नसेल हं, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता केंद्र सरकारची इन्व्हॉल्वमेंट आहे. हं, जर तुम्हाला काही तिकडनं इन्स्ट्रक्शन्स येतायत, तर ते फॉलो का नाही करत आपण? हं. तर इथं आल्यावरती ठेकेदार आणि तुमचे अधिकारी यांची मनमर्जी चालते. त्यांना पाहिजे तसं काम ते करणार आणि हं, शहराची वाट लावणार. हे कितपत योग्य आहे? हं, आज मला सांगा, अ, हा 28 लाख टन कचरा आजची न्यूज आहे. एवढा इतके वर्ष पडू नये. मग हं. हा घनकचऱ्यातला पैसा गेला कुठे? किती बजेट आहे? मग इतके वर्ष जर तुम्ही फक्त डंपिंगच करत होता, मग ते कुठेही करता आलं असतं. बरोबर. ट्रान्सपोर्टेशन तर करताय, पण डंपिंग पण करताय. तिथे जाऊन डंपिंग करताय आणि त्या लोकांना त्रास देताय. हं. उरळी देवाचे जे आहेत ते ग्रामस्थ, त्यांना बरं. त्रास देतोय आपण. हं, मग हे काय होतंय, ह्याच्यात तुम्हाला जी मलई मिळतेय ना, हं. त्या मलईमुळे शहराचं झालंय नुकसान. नुकसान. अशी परिस्थिती आहे. बरोबर आहे. सर शेवटच्या मुद्द्याकडे येते मी. इतकी वर्ष तुम्ही काम करत आहात या क्षेत्रामध्ये आणि काम करत असताना असा एखादा प्रसंग असतो, की ज्यामुळे आपल्याला असं वाटतं, की आता आपण थांबावं का? आपल्या अगदी जीविताला धोका आहे. इथपासून तुम्हाला वेगवेगळे अनुभव हं, हं, आलेले हं. असतील. हं. तर असा एखादा आव्हानात्मक प्रसंग काही शेअर करू शकाल आमच्याशी? असे बरेच प्रसंग आहेत. बरं. बरेच आहेत. हां. आता काय कोणाचं नाव घेण्यात काही मजा नाही. म्हणजे अगदी थेट पण धमकी हां, वगैरे येते, येते. हो, येण्यापासून? हो, हो. हो. पण बरं, ते काय आता आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांबरोबर आहोत. त्यामुळे काय कोणाला घाबरत नाही. बरं. त्यांनी सांगितलं आता काम करायचं. त्यामुळे त्यांच्या हिशोबाने काम करणं आणि कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. खरं आहे. हे सोनाला सुट्टी नाही अजिबात. जे हं, आता काम करणार, हं, ते ज्या गोष्टी करतोय कायद्यानुसार नसतील, हं, साहेबांशी बोलून जे काही पुढचं करायचंय ते कायद्याच्या कोर्टात त्यांना उभं करणार आणि ते कायदेशीर करून घेणार. हं, हं, हं. एवढं मात्र नक्की. बरं. हा एक तुम्ही सांगितलं आता की खरंच खूप अनुभव आहेत. पण मग लक्षात राहिलेला एखादा प्रसंग या क्षेत्राशी संबंधित असा काही एखादी आठवण जी की हं, हं. ज्यामुळे खरंच काहीतरी बदल घडला, तुमच्या एखाद्या कामाला यश आलं आणि ते कायम कोरलं गेलंय आपल्या हं. मनामध्ये. तर असं काही सांगू शकाल? एक मेट्रोचा विषय झाला होता. हं, मेट्रो जेव्हा सुरुवातीला आली पुण्यात, हं, माझा मेट्रोला विरोध नव्हता. हं, काय आहे, कायदा समान पाहिजे हं, सगळ्यांसाठी. हं, हं, आता मी वैयक्तिक काम करतो, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे, इंडस्ट्री आहे, सगळ्यांसाठी करतो. हं, मेट्रोचा जेव्हा प्रोजेक्ट स्वारगेटला सुरू झाला, हं, तर मेट्रोचं स्वारगेट आणि कोथरूड हं, अशा 2 ठिकाणी त्यांचं कमर्शियल प्रपोजल होतं. हं, म्हणजे कमर्शियल कॉम्प्लेक्स. कायदा काय सांगतो, मेट्रोला एन्व्हायर्नमेंट क्लिअरन्स लागत नाही. हं. परंतु तिथे जर का तुमचं कन्स्ट्रक्शन म्हणजे कमर्शियल कॉम्प्लेक्सचं कन्स्ट्रक्शन जर 20,000 स्क्वेअर मीटरला क्रॉस करत असेल, तर तुम्ही प्रोव्हिजनल एन-ओ-सी घेणं बंधनकारक आहे. हं, म्हणजे पोस्ट हं, एसी. हं. तर हे करत असताना त्यांनी ई-सी घेतला नाही आणि काम सुरू झालं. हं. मी लेखी तक्रार केली होती. बरं. हा एक विषय झाला. हं, दुसरं आमच्या चांदणी चौकामध्ये हं, एक बी झोन आहे. हं. त्या बी झोनमध्ये हा जो कन्स्ट्रक्शन वेस्ट जे होतं मेट्रोचं, ते सगळं त्या बी झोनमध्ये आणून डंप करत होते. बरं. मग ती तक्रार मी राष्ट्रीय हरित लवादमध्ये केली. पहिले हं, सगळ्या यंत्रणांना केली आणि हं, त्याच्यानंतर मग कोणाकडनं काही रिप्लाय व्यवस्थित नाही आला. मग मी तिथे हं, याचिका दाखल केली. हं, मग कोर्टाने असा निर्णय दिला, की बाबा महानगरपालिकेने हे सगळे एरिया आयडेंटिफाय करायचे. बी झोन, हं, ज्याला बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, ज्याला म्हणतो आपण. हं, आणि तिथे कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट होणार नाही किंवा त्यासाठीच ते वापरले जातील, हं. अशी एक त्यांनी ऑर्डर पास केली. बरं, आणि जेव्हा मेट्रोचा विषय चालू होता, मेट्रोचा विषय मी मंत्रालयापर्यंत नेला. म्हैसेकर बरं. मॅडम तेव्हा हे होते, प्रिन्सिपल सेक्रेटरी होत्या. तिथं हं, माझं हं, हिअरिंग झालं. हं, मेट्रोच्या लोकांनी तिथं ॲफिडेव्हिट दिलं, की हं. आम्ही कोथरूडला कुठल्याही प्रकारचं कमर्शियल डेव्हलपमेंट करणार नाही. नाही. त्यामुळे वाह! आम्हाला लागत नाही. आणि स्वारगेटच्या विषयी कमिटीची व्हिजिट झाली. हं, त्यांनी ऑलरेडी कन्स्ट्रक्शन सुरू केलं होतं. हं. आणि मग त्यांना थोडंफार साईन वगैरे करून त्यांचा विषय केला. पण त्यावेळेस मला खूप फोन आले. बरं. पण दबाव आला. तुमच्या तुमच्या एका इनिशिएटिव्हमुळे इतकं मोठं खरं तर काम झालं. हो, हो, म्हणजे हो. जे पर्यावरणाच्या कायद्यानुसार, दृष्टीने कायद्यानुसार. हं. कायद्यानुसार.
सर शेवटचा एक प्रश्न. आता तुम्ही राजकीय पक्षाशी सुद्धा संबंधित झालेला आहात. म्हणजे हं, नुकतीच हं. तुमची त्या पर्यावरण आघाडी हो, असली हो, तरी हो. ती अर्थात कुठल्यातरी राजकीय पक्षाची आहे. पक्षाची आहे. हं. तर त्यामुळे मला हा प्रश्न विचारायला निश्चित आवडेल, की राजकीय पक्ष म्हणजे कुठलेही हां, भाजपपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मोठे पक्ष, छोटे पक्ष सगळे. हं. हे सगळे पक्ष पर्यावरणाशी म्हणजे किती ते जागरूक आहेत पर्यावरणाला घेऊन? कारण फक्त आता नाशिकच्या मुद्द्यावरून मी बघितलं तर मनसेनं म्हणजे थेट राज हो. ठाकरेंनी भूमिका जी आहे ती घेतली, ती सोशल मांडली. मीडियाच्या माध्यमातून ती सगळ्यांपर्यंत पोहोचवली. पण बाकी कुठला पक्ष विशेष तिथे लक्ष देताना दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं खरंच हे राजकीय पक्ष जागरूक आहेत पर्यावरणाच्या बाबतीत? अ, माहिती सगळ्यांना आहे. हं, कारण कायदा आहे त्यामुळं हे माहिती सगळ्यांना आहे. हं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं, ह्याच्यामध्ये फक्त मनी मेकिंगसाठी या गोष्टीचा वापर केला जातो. हं, वास्तविक प्रत्येक पॉलिटिकल पार्टीने एक पर्यावरण आघाडी उभी केली पाहिजे आणि स्पेशली त्याच्यामध्ये क्वालिफाईड जे आपण म्हणतो, हं, की त्यांची नेमणूक करून त्यांनी स्पेशली फक्त एन्व्हायर्नमेंटच्या बाबतीतच काम करावं हं, आणि जनजागृती करावी. हे हं, पॉलिटिकल पार्टीजला शक्य आहे. हं. कारण काय होतं, नुकसान पर्यावरणाचं होते म्हणजे फक्त माझं किंवा तुमचं नाही होणार आहे, त्यांचं पण होणार आहे. सगळ्यांचंच म्हणजे होणार. ते जर टाळायचं असेल, तर ह्या सगळ्या पार्टीजनी अशा आघाड्या उभ्या करून हं, त्यांनी फुल फ्लेज पर्यावरणामध्ये काम करावं, हं, जनजागृती करावी किंवा कायदा काय सांगतो याची लोकांना जाणीव करून द्यावी हं, आणि ते इम्प्लिमेंट करून घ्यावं. हं, तर हे हं. सोपं होईल. जर बरोबर. तुम्ही युनिव्हर्सली म्हणताय ना, तर मग तुम्हाला असं सगळी यंत्रणा आता एन असतात, पण हं, एन पण लिमिटेशन येतं. हं, हं, हं. इंडिव्हिज्युअल कार्यकर्ते असतात, त्यांना बरोबर. लिमिटेशन येतं. हं, पॉलिटिकल पार्टीज अजेंडा राबवू शकतात बरोबर. आणि जर हे जर त्यांनी जर प्रामाणिकपणे केलं, तर हं, हं, अर्थात हं. मग पर्यावरणाचं संवर्धन आणि हे व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि राजकीय पक्षांकडे कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा मोठी मोठी असते. असते. करेक्ट. अशा पद्धतीचे कार्यक्रम, जनजागृतीचे कार्यक्रम घेऊ सहज शकतात. राबवता येणं त्यांना करेक्ट, शक्य आहे. करेक्ट, करेक्ट. तर राकेश धोत्रे सरांशी आपण गप्पा मारल्या आहेत आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक गोष्टींवर सर आज आपल्यासोबत बोलते झाले आणि नाशिकच्या तपोवनचा मुद्दा असू देत किंवा पुण्यातल्या प्रदूषणांचा मुद्दा असू देत, या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा केली आणि खूप महत्त्वाच्या काही ज्या उपाययोजना आहेत, त्या सरांनी आपल्याला या चर्चेच्या माध्यमातनं सांगितलेल्या आहेत. त्याचा निश्चितपणानं सरकारनं जर विचार केला आणि त्यानुसार काही पॉलिसीज जर पुढे आल्या, तर त्याचा शहराच्या दृष्टीनं त्याला निश्चितच फायदा होऊ शकेल आणि अल्टिमेटली पर्यावरणाचा ऱ्हास जो आता होतो आहे, तो थांबायला काही अंशी मदत निश्चित होणार आहे. सर खूप खूप धन्यवाद. थँक यू. लोकमत सोबत तुम्ही चर्चा केली.